आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे अनाहूत सावट. लेखिका आहेत मृण्मयी पुराणिक. आता ऐकूयात लेखिका मृण्मयी पुराणिक लिखित भयकथा अनाहूत सावट. सकाळचे 8 वाजून गेले होते. चहा नाश्ता करून शुभ्रा पोलीस स्टेशनला जायला निघाली. सकाळच्या काही गडबडीत ती रात्री पडलेल्या स्वप्नाबद्दल विसरून देखील गेली. ती पोलीस स्टेशनला पोहोचली तेव्हा सावंत तिचीच वाट बघत होते. त्यांच्यासाठी हे केस लवकरात लवकर सुटणं महत्त्वाचं होतं. हे बघ शुभ्रा, केसचे डिटेल्स तू वाचलेच आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघून तुला काही क्ल्यू सापडतोय का? सुरुवातीचं औपचारिक बोलणं टाळत सावंतांनी सरळ विषयाला हात घातला. हे नुसते रिपोर्ट्स वाचून काही सापडणं अवघड आहे, पण तुम्हाला असं का वाटते की त्या लोकांच्या मृत्यूमागे अण्णांचा हात असावा? शुभ्राने तिच्या मनातली शंका बोलून दाखवली. एकाच ठिकाणी इतक्या जणांचा गूढरित्या मृत्यू होणं जरा विचित्रच आहे, असं नाही का वाटत तुला? आणि माझा संशय अण्णांवर आहे, कारण हे चक्र ते वडगावला परत आल्यापासून सुरू झालं. सावंत म्हणाले. म्हणजे इतके वर्ष अण्णा इथे नव्हते. ते त्यांच्या मुलांबरोबर शहरात स्थायिक झाले होते, पण काही वर्षापूर्वी ते वडगावला परतले. त्यांचं परत येण्याचं कारण फारसं कोणाला माहीत नाही. ज्यांना थोडाफार अंदाज आहे ते सांगतात की ते वसंतवाडीच्या वाड्याला गिराईक मिळेपर्यंत इथे राहणार आहेत. सावंत म्हणाले. पण ह्यात त्यांच्यावर संशय घेण्याचं कारण काय आहे? शुभ्रा म्हणाली. पहिलं कारण हेच की अण्णा परत आल्यापासून हे मृत्यूचक्र सुरू झालं, आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे हे की वसंतवाडीची जमीन आणि वाडा मुळात अण्णांचा नाहीच. ही जमीन एकेकाळी कोणा वसंतराव आपट्यांच्या मालकीची होती. बरेच वर्ष ती जमीन पडीकच होती. नंतर वसंतरावांनी तिथे वाडा बांधला, पण वाडा बांधल्यानंतर काही दिवसातच वसंतराव आणि त्यांच्या कुटुंबियाचा अकाली मृत्यू झाला, आणि ती जमीन वाडा आणि तो वाडा अण्णांच्या मालकीचा झाला. हे सगळं खूपच विचित्र आहे, असं नाही का वाटत तुला? अण्णांवर सध्या तरी कोणतीही कारवाई करणं कायद्याच्या दृष्टीने अयोग्य ठरेल, पण जर हे सगळे मृत्यू साधारण नसून खून असल्याचं सिद्ध झालं तर पुढची कारवाई करता येईल. जर माझा अंदाज खरा असेल तर ह्या लोकांचे खून कुठल्याच हत्याराने केले गेले नसावेत. ह्या सगळ्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट्समध्ये काहीतरी नक्कीच असेल जे सगळ्यांच्या नजरेतून सुटतंय, आणि तेच शोधून काढण्यासाठी मला तुझी मदत हवी आहे, सावंत म्हणाले. शुभ्रा शांतपणे सावंतांचं म्हणणं ऐकत होती. कुठेतरी तिलाही ते पटत होतं. थोडा विचार केल्यानंतर ती म्हणाली. मला तुमचं म्हणणं पटतंय, पण ह्या रिपोर्ट्सवरून तरी मी काही सांगू शकत नाही. मी एकदा ज्यांनी ह्या सगळ्यांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स तयार केले त्या डॉक्टरांना भेटून येते. त्यांच्याशी बोलून काही समोर येते का बघू. सावंतांना देखील शुभ्राचं म्हणणं पटलं. राणी, शुभ्रा मॅडमला पटवर्धनाकडे घेऊन जा, सावंत म्हणाले. थोड्याच वेळात शुभ्रा आणि राणी पटवर्धनांच्या हॉस्पिटल जवळ आले. डॉक्टर पटवर्धन गावातल्या मोजक्या 4-5 डॉक्टरांपैकी होते. डॉक्टर साहेब, आत येऊ का? राणी म्हणाले. या राणी, आज माझ्याकडे काय काम काढलं? ह्या डॉक्टर शुभ्रा कुलकर्णी. मला माहीत आहे ह्या कोण आहेत. ते राणींचं बोलणं अर्धवट तोडत डॉक्टर पटवर्धन म्हणाले. राणी, तुमची काही हरकत नसेल तर मी डॉक्टर पटवर्धनांशी थोडा वेळ एकटी बोलू शकते का? शुभ्रा म्हणाली. माझी काय हरकत असणार मॅडम, मी बाहेर थांबतो, राणी केबिनच्या बाहेर जात म्हणाले. तर शुभ्रा, इकडे कसं काय तुझं येणं झालं? मी वसंतवाडीच्या केस संदर्भात वडगावला आली आहे. इथे आल्यावर कळलं की तुम्ही गेल्या काही वर्षापासून इथेच आहात, शुभ्रा म्हणाली. हो, गेली काही वर्ष मी इथेच आहे, पण वसंतवाडीच्या केसबद्दल तुला कसं काय माहीत? डॉक्टर पटवर्धन म्हणाले. सर, इन्स्पेक्टर सावंतांनी मला या केसमध्ये त्यांची मदत करायला बोलावलं आहे, म्हणूनच मी इथे आली आहे. मला तुमच्याशी ह्या केसविषयी थोडं बोलायचं होतं, शुभ्रा म्हणाली. एसी, बोल ना, काय बोलायचं आहे तुला? सर, तुम्हाला नाही वाटत का ही केस खूपच विचित्र आहे? मी तुमच्याकडे आले कारण तुमच्या नजरेतून काही सुटेल हे शक्यच नाही. तुम्हाला काही खटकलं का? शुभ्रा डॉक्टरांना म्हणाली. मला कळतंय तुला काय म्हणायचंय, पण ही केस माझ्यासाठी पण तितकीच विचित्र आहे. अशी केस मी माझ्या उभ्या आयुष्यात कधी बघितली नाही. ह्या सगळ्यांच्या मृत्यूचं कारण सांगायचं झालं तर मी जे रिपोर्ट्स बनवले आहेत ते अगदी योग्य आहेत. हे बघ, मी जे रिपोर्ट्स बनवले आहेत ते फक्त डेड बॉडीला तपासून तुझ्याकडे ही संधी आहे. जर तू ह्या केसचा दोन्ही बाजूने विचार केलास तर तुला नक्कीच काहीतरी सापडेल याची मला खात्री आहे. हो सर, तुमच्या बोलण्याचा मी नक्कीच विचार करेन. परत एकदा तुम्हाला भेटून बरं वाटलं, शुभ्रा म्हणाली. मॅडम, काही कळालं का? राणींनी शुभ्राला बाहेर येताच प्रश्न विचारला. नाही, अजून तरी काही नाही, पण लवकरच काहीतरी नक्की हाती लागेल. दिवसभर शुभ्रा केसचेच विचारत होती. ही पहिली अशी केस होती जी सोडवायला तिला इतका वेळ लागत होता. रात्री जेवण करून शुभ्रा तिच्या खोलीत गेली. डोक्यात अजूनही केसचाच विचार चालू होता. डॉक्टर पटवर्धनांना भेटून देखील काहीच फायदा झाला नव्हता.
आपल्या नजरेतून काहीतरी महत्त्वाचं सुटतंय असं तिला सारखं वाटत होतं. न राहून तिने केसची फाईल पुन्हा बाहेर काढली. यावेळी ती एक एक वाक्य लक्षपूर्वक वाचत होती. ह्यावेळी मात्र एक गोष्ट तिला खटकली. ती म्हणजे ह्या 8 जणांपैकी 6 जणांचा मृत्यू ह्या वाड्याच्या आत झाला होता आणि अनिकेत आणि महादू मृत्यूच्या काही वेळापूर्वी वाड्यातच होते. त्यांना देखील वाड्यात काहीतरी दिसलं किंवा जाणवलं असणारच. त्या वाड्यातच काहीतरी असेल का ज्याने सगळ्यांचा मृत्यू झाला. ही शंका शुभ्राच्या मनात घर करून बसली. ती कितपत खरी ठरणार होती हेही तिला माहीत नव्हतं, पण तिला प्रत्येक शक्यतेचा विचार करणं भाग होतं. तिने ह्याविषयी सावंताशी बोलायचं ठरवलं. आता ह्या प्रकरणाचा प्रत्यक्षपणे भाग झाल्याशिवाय काहीच समजणार नाही हे तिला कळून चुकलं. वाड्याच्या परिसरात अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. चंद्राचा किरकोळ प्रकाश देखील वाड्याच्या अवतीभोवती वाढलेल्या गर्द झाडांनी रोखून ठेवला होता. इतक्या काळोखात वाड्याच्या आतमधलं दृश्य नजरेस पडणं अशक्यच होतं. पण वाड्याच्या एका खिडकीत 2 लाल डोळे चमकत होते. हे तेच होते जे शुभ्राकडे एकटक पाहत होते. शुभ्राला जरी जाणवलं नसलं तरी त्याने तिला पाहिलं होतं. तिला जरी तेव्हा माहीत नसलं तरी ते तिथंच होतं. तिच्या मनात काय चालू आहे हे त्याने ओळखलं होतं. त्याला त्याचं पुढचं सावध सापडलं होतं. रात्रीच्या अंधारात आता ते एखाद्या हिंस्र श्वापदासारखं वाड्यात फिरत होतं. कधी वाड्याच्या तळमजलावर तर दुसऱ्या क्षणी वरच्या मजल्याच्या एखाद्या खिडकीत दिसत होतं. वाड्याचा कोपरा न कोपरा त्याच्या काळ्या सावटाखाली होता. जणू वाड्यावर ते आपला हक्क गाजवत होतं. बऱ्याच वेळा ते वाड्याबाहेर देखील आलं. वाड्याच्या चहूबाजूला एकसारखं घिरट्या घालू लागलं, पण त्याचा तो खेळ तिथपर्यंतच मर्यादित होता. त्याला पुढे येता आलं असतं का माहीत नाही. ते जर वाड्याच्या आवारातून बाहेर पडलं असतं तर काय झालं असतं हेही माहीत नाही. असो, गेले बरेच महिने त्याने वाट बघितली होती, पण आता त्याची प्रतीक्षा संपणार होती. त्याला त्याचं नवीन सावध सापडलं होतं. सकाळी पोलीस स्टेशनमधलं वातावरण जरा तंगच होतं. शुभ्राचं बोलणं ऐकून सावंताच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. ती असं काही बोलेल्याची त्यांना अपेक्षाच नव्हती. थोडा वेळ शांतपणे विचार करून सावंत म्हणाले, नाही, मी तुला ह्या गोष्टीची परवानगी नाही देऊ शकत. त्या वाड्यात एकट्याने राहणं धोक्याचं आहे, पण सध्या तरी मला हाच एक पर्याय योग्य वाटतोय. शुभ्रा म्हणाली, त्या वाड्यात जर राहून काही सापडणार असतं तर ते मी आधीच केलं नसतं का? पण एकदा प्रयत्न करण्यास काय हरकत आहे? हे बघ, मी तुला त्या प्रकरणात फक्त एक एक्सपर्ट म्हणून बोलावलं होतं. तिथे जाणं म्हणजे तुझ्या जीवाला धोक्याचं ठरू शकतं. सावंत म्हणाले, हो, मान्य आहे मला, पण ह्या प्रकरणात नुसते रिपोर्ट्स वाचून काही होणार नाही. आणि नाही म्हटलं तरी आता नकळतपणे मीही या प्रकरणाशी जोडली गेलीच आहे. मलाही आता या सगळ्यांच्या मुळापर्यंत जायचं आहे. शुभ्राचा निश्चय अगदी पक्का होता. वाड्यात राहून सत्य काय आहे ते समोर येईल असं तिचं ठाम मत होतं. थोडा वेळ हो नाही करता करता शेवटी तिने सावंतांना देखील आपलं म्हणणं पटवून दिलं. शुभ्राच्या मनात मात्र आता घालमेल सुरू होती. वाड्यात राहण्याचा निर्णय तिने घेतला तर होता, पण तो कितपत खरा होता हे वाड्यात जाऊनच कळणार होतं. वाड्यात तिच्या जीवालाही धोका असू शकणार होता. आशाताईंनी वाड्यात पाऊल पण ठेवणार नाही असं स्पष्ट सांगितलं होतं. शुभ्रा वाड्यात एकटीच असणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी शुभ्राची आवराआवरी सुरू होती. 10च्या सुमाराला सावंत गेस्ट हाऊसवर आले. शुभ्राने त्यांना आत येताच प्रश्न विचारला, काय म्हणाले अण्णा? त्यांची काहीच हरकत नाही. अर्थात आधी ते नाहीच म्हणत होते, पण असो, हे घे वाड्याच्या किल्ल्या शुभ्राकडे सोपवत सावंत म्हणाले, मला वाटतं तू पुन्हा एकदा विचार करावास. त्या वाड्यात एकटं राहणं धोक्याचं आहे. ही केस मी हँडल करतोयच, त्यामुळे तुझा जीव धोक्यात घालणं मला पटत नाही. हो, पण हाच एक मार्ग आहे आणि काही वाटलंच तर मी नाही राहणार तिथे. अण्णांच्या मनाला चैन पडत नव्हतं. ते दिवाणखान्यात इरझाऱ्या घालत होते. मनात असंख्य विचारांनी घर केलं होतं. शुभ्राला वाड्यात राहण्याची परवानगी तर त्यांनी दिली, पण त्याचा परिणाम काय होईल ह्याचा फक्त अंदाजच ते लावू शकत होते. वाड्यात तो जीवघेणा खेळ पुन्हा सुरू होऊ नये हीच प्रार्थना ते सतत देवाकडे करत होते. नाही सोडणार, कोणालाच नाही सोडणार. मृत्यूचा खेळ पुन्हा सुरू होणार. एका कोपऱ्यात बसून आबा स्वतःशीच बोलत होते. आबा, काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतोय. तू त्या पोरीला वाड्यात राहण्याची परवानगी देऊन चूक केलीस. मी तरी काय करणार होतो? त्या वाड्यात काय आहे ते फक्त आपल्यालाच माहीत आहे. शुभ्रा आणि सावंतांना सांगून सुद्धा काही फायदा होणार आहे का? आजकालच्या विचारांचे आहेत ते. असल्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवणार, अण्णा म्हणाले. विश्वास असो किंवा नसो, त्यांच्या अस्तित्वाला आपल्याला नाकारता येत नाही. ते अजूनही त्या वाड्यात आहे. आपल्या नव्या सावजाची वाट बघतोय. नाही सोडणार ते, कोणालाच नाही सोडणार, आबा म्हणाले. शुभ्रा वसंतवाडीला आली तेव्हा तिथल्या वातावरणात काडी मात्र फरक पडला नव्हता. वाडीत प्रवेश करताच सगळं स्तब्ध झाल्यासारखं वाटत होतं. मोठ्या वाढलेल्या झाडांमुळे
भर दुपारी वाडीत अंधार होता. तिथलं वातावरण अगदी अनैसर्गिक वाटत होतं. पण आता काही दिवस का होईना शुभ्राला ह्याच्याशी जुळवून घेणं भागच होतं. ती वाड्याच्या दाराजवळ आली. एका सहज प्रेरणेने तिने बाजूच्या खिडकीत डोकावून पाहिलं, पण लक्ष वेधून घेणारं असं तिला काहीच दिसलं नाही. पण खरंच काही दिसावं अशी तिची अपेक्षा होती का? आणि खरंच काही दिसलं असतं तर? असो. ती खिडकीपासून दूर होत पुन्हा मुख्य दारासमोर आली. दाराला भलं मोठं कुलूप होतं. तिने पर्समधून किल्ली काढत कुलुपाला लावली. थोडाफार आवाज झाला, पण त्या वाड्याचं भलं मोठं दार उघडायला तिला फारसा वेळ लागला नाही. वाड्यात प्रवेश करताच एक थंड वाऱ्याची झुळूक तिच्या सर्वांगाला शहारे आणून गेली. आतमध्ये अंधाराने आणखीनच भयावह स्वरूप धारण केलं होतं. साहजिकच शुभ्राने लाईट लावून अंधार घालवायचा प्रयत्न केला. तसा वाड्यात दिव्यांचा प्रकाश पसरला. आतमधलं दृश्य अगदी स्पष्ट दिसू लागलं. शुभ्रा वाड्याच्या दिवाणखान्यात उभी होती. सगळ्या आधुनिक सुविधा असल्या तरी वाड्याची मूळ रचना जुन्या पद्धतीची होती. त्यात कुठल्याच प्रकारचा आधुनिक बदल केला गेला नव्हता. दिवाणखान्याच्या मधोमध जुन्या पद्धतीचा सोफा होता. भिंतीवर प्राचीन चित्रे लटकवलेली होती. सामान नाही म्हटलं तरी थोडं अस्ताव्यस्त पडलंच होतं. दिवाणखान्याच्या डाव्या बाजूला काही खोल्या होत्या. खोल्यांना लागूनच एक जिना होता. वरच्या मजल्यावर साधारण तितक्याच खोल्या होत्या. दिवाणखान्याच्या उजव्या बाजूला स्वयंपाकघर होतं. त्याला लागूनच आणखीन एक दरवाजा होता, जो मागच्या अंगणात उघडत होता. आणि अंगणात एक मोठी विहीर होती. वाड्यातलं सामान नीट लावून शुभ्रा प्रत्येक खोलीचं बारकाईने निरीक्षण करू लागली. कोणत्याही खोलीत तिला विलक्षण असं काहीच सापडलं नाही. न राहून ती वाड्याच्या मागच्या अंगणात गेली. अंगणात विहीर सोडली तर दुसरं काहीच नव्हतं. तिकडेही तिला विलक्षण असं काहीच दिसलं किंवा जाणवलं नाही. ती पुन्हा दिवाणखान्यात येऊन बसली. स्वतःशीच विचार करता करता तिचा केव्हा डोळा लागला ते तिलाच कळलं नाही. वाड्यात नीरव शांतता पसरली. सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलं. थंडीने शुभ्राचं अंग कुडकुडत होतं. अंधारामुळे तिला आजूबाजूचं काहीच दिसत नव्हतं. स्वयंपाकघराचा दिवा मात्र चालूच होता. शुभ्रा स्वयंपाकघराच्या दिशेने जायला निघाली. स्वयंपाकघरात पाऊल ठेवताच तिला एका बाजूला खालच्या दिशेला उघडणारा एक दरवाजा दिसला. तो नक्कीच तळघराचा दरवाजा असावा. ती कसलाच विचार न करता त्या दरवाजाच्या दिशेने निघाली. एक एक करत ती त्या दगडी पायऱ्यांवरून खाली जाऊ लागली. शेवटच्या पायरीवर पाय ठेवताच एक विजेचा झटका बसल्यासारखा झटका तिला बसला आणि ती खाडकन झोपेतून जागी झाली. तिच्या सर्वांगाला घाम फुटला होता. घशाला कोरड पडली होती. 2 क्षण आजूबाजूला बघितल्यावर तिला लक्षात आलं की अजूनही दिवाणखान्यातच होती. जे पहिलं ते स्वप्न होतं ह्यावर तिचा विश्वास बसायला काही वेळ गेला. पण ते तळघराचं दार, जे तिला ह्या आधी वाड्यात कुठेच दिसलं नव्हतं, स्वतःकडे आकर्षित करत होतं. तो स्वप्नात का असेना, पण आलेला अनुभव तिला ओळखीचा जाणवत होता. शुभ्रा कसलाच विचार न करता स्वयंपाकघराकडे जायला निघाली. तिकडे जाताच तिची नजर तळघराच्या दरवाजावर पडली. तो दरवाजा ह्या आधी तिला नक्कीच दिसला नव्हता. तो खरंच तिथे होता का? होता तर मग ह्या आधी का दिसला नाही? ह्या गोष्टीचा तर्कवितर्क लावण्याच्या मनस्थितीत ती नव्हतीच. तिला तळघरात जायची अनामिक ओढ लागली होती. तळघराचं दार बंदच होतं. कडी बाजूला सरकवून तिने दरवाजा उघडला. वरच्या 2-3 पायऱ्या सोडल्या तर खाली मिट्ट काळोख होता. बॅटरीच्या प्रकाशात ती एक एक पायरी उतरू लागली. त्या पायऱ्यांवर होणारा थंडगार स्पर्श तिला अजिबात अनोळखी वाटत नव्हता. 15-20 पायऱ्या उतरून ती तळघरात पोहोचली. टॉर्चच्या व्यासातला भाग काय तो नजरेस पडत होता. तेवढा भाग सोडला तर भोवतालच्या अंधारात काय असेल त्याचा अंदाज देखील कोणी लावू शकलं नसतं. पण का कोणास ठाऊक तो अंधार देखील शुभ्राला अनोळखी नव्हता. नकळतपणे शुभ्रा त्या बॅटरीच्याच प्रकाशात तळघराचा कोपरा न कोपरा निरखून बघू लागली. तळघर पूर्णपणे रिकामं होतं. एकेकाळी धान्य साठवण्यासाठी त्याचा वापर केला जात असावा, पण आता तिथे काहीच नव्हतं. निदान त्या प्रकाशाच्या वलयात तरी काहीच येत नव्हतं. ते तळघराच्या चहूबाजूंचा वेध घेणारं प्रकाशाचं वलय एका ठिकाणी येऊन थांबलं. त्या वलयात दिसणाऱ्या गोष्टीवर शुभ्राची नजर खिळली होती. ते साधारण एका रेडिओसारखं दिसणारं यंत्र असावं. तिने ते यंत्र उचलून हातात घेतलं. तो रेडिओ तर नक्कीच नव्हता. त्यावर बऱ्याच प्रकारची रंगीत बटन होती. एका वेगळ्याच भाषेत कसला तरी मजकूर लिहिला होता. त्या यंत्राच्या मधोमध एक मीटर होतं. ते यंत्र कशासाठी वापरलं जात असावं, त्याचं नाव काय होतं, ते त्या तळघरात कसं आलं ह्यातलं काही शुभ्राला माहीत नव्हतं. ती थोडा वेळ तशीच त्या यंत्राकडे बघत होती. तिची तंद्री भंग पावली. ती कोणाच्या तरी चाहुलीने तिला तळघरात आपल्या व्यतिरिक्त आणखीन कोणीतरी आहे अशी जाणीव होत होती. पण त्या अंधारात तिला कोणीच दिसलं नाही. पण नक्कीच ती एकटी नव्हती. तिच्या व्यतिरिक्त कोणाचं तरी अस्तित्व तिला प्रकर्षाने जाणवत होतं. अंधारात तर कोणी दबा धरून बसलं नसेल ना, ह्या सहज विचाराने पुन्हा एकदा तिने बॅटरीचा प्रकाश तळघरात सगळीकडे फिरवला. पण तिला काहीच दिसलं नाही. तिला फार वेळ तिथे थांबणं आता योग्य वाटत नव्हतं. ती ते यंत्र घेऊन परत जाऊ लागली.
तळघराच्या बाहेर येताच तिने एक मोठा उसासा सोडला. तिला कसलं तरी दडपण कमी झाल्यासारखं वाटत होतं. पुन्हा एकदा मागे वळून पाहावं असं तिला वाटलं, पण तो विचार सोडून ती दिवाणखान्यात निघून गेली. तिने जर मागे वळून बघितलं असतं तर त्या तळघराच्या अंधारात 2 लाल डोळे चमकत होते. ते टक लावून शुभ्राकडेच बघत होते. थोडा वेळ चमकून ते लाल डोळे तळघराच्या अंधारात नाहीसे झाले. शुभ्रा दिवाणखान्यात परत येऊन बसली. सहज म्हणून तिने एकदा स्वयंपाकघराकडे वळून पाहिलं आणि परत एकदा त्या यंत्राकडे बघू लागली. तिला त्याच्यावर काय लिहिलं आहे ते समजत नव्हतं. ते कुठेतरी पाहिल्यासारखंही वाटत होतं. तिने शेवटी कंटाळून ते तिथेच बाजूच्या टेबलावर ठेवून दिलं. ती आता पुन्हा एकदा त्या तळघरात आलेल्या अनुभवाचा विचार करू लागली. ती खरंच तिथे याआधी गेली होती का हे तिला समजत नव्हतं. पण ती तिथे एकटी नव्हती. तिला कोणी दिसलं जरी नसलं तरी कोणीतरी आजूबाजूला असल्याची पुरेपूर जाणीव तिला होत होती. त्या अंधारात खरंच काही होतं का? तिथल्याच कुठल्या तरी अंधाऱ्या कोपऱ्यात किंवा तिच्याच मागे त्या प्रकाशाच्या वर्तुळाबाहेर काय होतं हे कोण सांगू शकलं असतं? जरी शुभ्राने सगळीकडे प्रकाश करून पाहिलं असलं तरी क्षणोक्षणी त्या प्रकाशाच्या वलयाबाहेर राहणारा भाग अंधाराच्या सावटाखालीच होता. तिथे कोणी असलं तरी ते तिला दिसलं असतं ह्याची जरा शंकाच होती. तिच्या जागृत मनात तिथे काही न दिसल्यामुळे त्या प्रसंगाच्या खोलवर जाण्याचा प्रयत्न केला नाही. पण तिच्या मनाच्या कुठल्या तरी खोल अप्रत्यक्ष पातळीवर, ज्याला आपण सुप्त मन असे म्हणतो, त्या प्रसंगाचा साधक बाधक विचार करायला सुरुवात देखील केली होती. कितीही विचार केला तरी तिकडे काहीच न दिसल्यामुळे त्या अस्तित्वाचा ती पूर्णपणे स्वीकार करू शकली नाही. तिला जरी काही जाणवलं असलं तरी त्याला काही यांत्रिक प्रणालीने सिद्ध करता आलं असतं का? जर आपण ॲनोमोमीटर ह्या यंत्राच्या मदतीने वायुवेग आणि वायुदाब अशा न दिसणाऱ्या पण अस्तित्वात असणाऱ्या भौतिक मापांना मोजू शकतो, तसं जर आजूबाजूच्या ऊर्जेचं मापन करणारं यंत्र अस्तित्वात असतं तर? तिच्या डोक्यात असला विचार येताच तिला काहीतरी आठवलं. तिने लगेचच त्या टेबलावरचं यंत्र पुन्हा उचललं. त्या यंत्राच्या मागे AJ असं लिहिलं होतं. तिनं तिचा मोबाईल बाहेर काढला आणि त्यावर अनिकेत जोशी पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर असं टाईप केलं. केसची फाईल वाचताना अनिकेत जोशी नाव वाचताच ती जे आठवायचा प्रयत्न करत होती ते तिला ते यंत्र बघून लक्षात आलं होतं. अनिकेत जोशी हा भारतातला नावाजलेला पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर होताच म्हणावं लागेल, कारण गेले काही वर्ष तो कुठे आहे कोणालाच माहीत नव्हतं. तो भारतातल्या वेगवेगळ्या अनैसर्गिक अतिमानवीय ठिकाणी जाऊन तिथलं सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न करत असे. शुभ्राने देखील त्याचे बरेचसे आर्टिकल्स वाचले होते. वेगवेगळ्या ठिकाणाचे त्याचे व्लॉग्स पाहिले होते. केसची फाईल वाचताना कदाचित तिच्या लक्षात आलं नसावं, पण आत्ता तिची खात्री पटली होती की हा तोच अनिकेत होता. ती अनिकेतच्या पॅरानॉर्मल हंटिंग ह्या नावाच्या वेबसाईटवर गेली. 1 फेब्रुवारी 2017 नंतर त्यावर कसलेच अपडेट्स दिसत नव्हते. त्या वेबसाईटच्या होम पेजवर अनिकेत जोशीची माहिती होती. त्याने उलगडलेल्या वेगवेगळ्या रहस्यांची तपशीलवार माहिती होती. तिथेच तिला एका कोपऱ्यात त्या रेडिओसारख्या दिसणाऱ्या यंत्राबद्दलची माहिती दिसली. तिथे लिहिल्याप्रमाणे त्या यंत्राला EMF प्रोब असे म्हणतात. या यंत्राच्या साहाय्याने आजूबाजूच्या परिसरातील ऊर्जेचं प्रमाण मोजलं जातं. मग ती सकारात्मक असो किंवा नकारात्मक ऊर्जेच्या क्षेत्रात येताच हे यंत्रावरील मीटरचा काटा आपोआप हलायला लागतो. तिथे त्या यंत्राचा वापर कसा करावा हेही लिहिलं होतं. एक वार शुभ्राने त्या यंत्रावर नजर टाकली आणि पुन्हा वाचू लागली. तिथे उल्लेख केलेल्या बऱ्याच अतिमानवीय ठिकाणांमध्ये एका ओळीत तिला वसंतवाडी वडगाव असं नाव दिसलं. वसंतवाडी नाव वाचता तिला थोडं आश्चर्य वाटलं. तिने ती लिंक ओपन केली आणि त्यावरील अनिकेतने लिहिलेलं आर्टिकल वाचू लागली. 1 फेब्रुवारी 2017. आज माझा वसंतवाडीतील ह्या वाड्यातील पहिला दिवस. खाली वाड्याचा फोटो होता. ह्या वाड्यात गेल्या काही वर्षात बरेच मृत्यू झाले असं मला कळालं. हे मृत्यू सर्वसाधारण नसून इथे झालेल्या प्रत्येक मृत्यूमागे काहीतरी गूढ आहे. गावकऱ्यांच्या मते ही जागा झपाटलेली आहे. या वाड्यात गावातलं कोणीच पाऊल पण ठेवत नाही. त्यांना हा कसला तरी भूतबाधेचा प्रकार वाटत असावा. या वाड्याबद्दल ऐकलं आणि इथे राहून या खुनामागे खरंच एखाद्या अनैसर्गिक शक्तीचा हात आहे का हे जाणून घेण्यासाठीच माझा मोह आवरला नाही. आज माझा पहिला दिवस ह्या वाड्यात फारसा खास गेला नाही. EMF प्रोबमध्ये देखील मायनर फ्ल्युक्च्युअल व्यतिरिक्त काहीच दिसलं नाही. पण इथे एका नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव मला प्रखरपणे जाणवतोय. ही ऊर्जा वाड्यात सगळीकडे थोड्या थोड्या प्रमाणात आहे. ह्या ऊर्जेचा स्रोत कदाचित वाड्यातील तळघरात असावं. तळघराच्या दारापाशी मला मीटरमध्ये लक्षणीय हालचाल दिसली, पण आज तिथे जाण्यात काहीच उपयोग नाही. उद्या 2 फेब्रुवारी 2017ला अमावस्या आहे. अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तीचा प्रभाव प्रखरपणे जाणवतो. इथे खरंच काही असेल तर ते उद्याच जाणून घेता येईल. ह्या वाड्यात काय आहे ते उद्या सगळ्यांना कळेलच. तर भेटूया उद्या म्हणजेच 2 फेब्रुवारीला वसंतवाडीतील वाड्याच्या रहस्यभेदासकट.
ते आर्टिकल वाचल्यानंतर शुभ्रा साहजिकच 2 फेब्रुवारी 2017चा आर्टिकल शोधू लागली. पण 1 तारखेनंतर त्या पेजवर काहीच अपडेट्स नव्हत्या. ती पुन्हा पुन्हा पेज रिफ्रेश करून बघत होती, पण त्यावर काहीच येत नव्हतं. तिला काहीतरी आठवलं आणि तिने वसंतवाडीची केस फाईल बाहेर काढली. त्यावरील अनिकेत जोशीच्या मृत्यूची तारीख ती शोधू लागली. 2 फेब्रुवारी 2017. तो दुसऱ्या दिवशी आर्टिकल लिहू शकला नाही, कारण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला. काय झालं असेल त्याच्यासोबत? तो त्या तळघरात गेला होता हे नक्की. त्याला खरंच तिथे काही दिसलं असेल का? त्या तळघरातल्या अस्तित्वानेच तर त्याचा जीव घेतला नसेल ना. खरं तर हे शोधायला शुभ्रा त्या वाड्यात गेली होती, पण ही केस असलं वळण घेईल हे तिच्या ध्यानीमनीही नव्हतं. आता शुभ्राला त्या वाड्यात राहणं धोकादायक वाटत होतं. शुभ्राने अमानवीय शक्तीच्या असण्याची शक्यता कधीच नाकारली नव्हती, पण तिची उत्सुकता तिच्या डगमगणाऱ्या मनावर एक प्रकारे मातच करत होती. नाहीतर सर्वप्रथम ती वाड्यात राहायलाच गेली नसती. आताही तिची उत्सुकता तिला वाड्यात राहून तिथल्या रहस्याची उकल करायला भाग पडत होती. मग त्यांच्या मुळाशी एखादं मानवीय अस्तित्व असो किंवा अमानवीय, जर वाड्यात काही होतं तर ते अजून काही करत का नसावं? त्याचं अस्तित्व, त्याची शक्ती त्या तळघरापर्यंतच मर्यादित होती का? असो, शुभ्राच्या मनाने अजाणतेपणे त्या अस्तित्वाचा विचार केला होता. ती पुढे जे काही करणार होती ते त्या अस्तित्वाला गृहीत धरूनच करणार होती, त्यात काही शंकाच नव्हती. शुभ्रा अजूनही त्याच वाड्यात होती. ती पुढे काय करणार होती हे तिचं तिलाही माहीत नव्हतं, पण ती सगळं अर्धवट सोडून जाणार नव्हती हे मात्र नक्की. या तळघरात आलेल्या एकाच अनुभवामुळे तिच्या विचारचक्रांचा वेग आणखीनच वाढला होता. त्या तळघरात सापडलेल्या यंत्राबद्दल ती तुर्तास सावंतांना काहीच सांगणार नव्हती. त्यांचा ह्या सगळ्यांवर विश्वास बसेल की नाही ह्याची जरा तिला शंकाच होती. तिने त्यांना सांगितलं तरी काय असतं? तिचा स्वतःही तरी ह्या गोष्टीवर पूर्णपणे विश्वास बसला होता का? त्या तळघरात जर काही होतं तर ते समोर का आलं नाही? त्यानं काहीच का केलं नाही? जर बाकीच्यांचा जीव पण त्यानेच घेतला आहे तर त्याने आपल्याला का काही केलं नाही? ती कशाची वाट बघत असावं का? काही सगळं त्याने आपल्याला तळघरात बोलवायला केलं होतं? ह्या असंख्य प्रश्नाने शुभ्राला घेरलं होतं, पण त्याची उत्तरं देणारं कोणीच नव्हतं. पुढे काय करावं हे तिला सुचत नव्हतं. ती त्या तळघरात पुन्हा जाण्याचा विचार करत होती. बऱ्याच विचारांनी मनात घर केलं होतं आणि इतका सगळ्या विचारांच्या पसाऱ्यातून तिला कसलाच निष्कर्ष काढता येत नव्हता. सध्या तरी ती काहीच करण्याच्या मनस्थितीत नव्हती. ह्या एकाच दिवसात आलेल्या विचित्र अनुभवाचा विचार ती दिवसभर करत होती. रात्रीसुद्धा दिवसभर घडलेल्या घटनांचा विचार करत केव्हा तरी तिला झोप लागली. मध्यरात्री केव्हा तरी शुभ्राला जाग आली. सर्वत्र नीरव शांतता पसरली होती. शुभ्राच्या चेहऱ्यावर कसलेच हावभाव नव्हते. भोवतालचं जग तिला रक्ताचा मुलामा दिल्यासारखं दिसत होतं. तिने आजूबाजूला बघितलं. ती तिच्या खोलीत नसून तळघरात होती. तळघरात प्रकाशाचा लवलेशही नव्हता. ती तळघराच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात शांतपणे बसून होती. तिच्या मनात कसलेच विचार चालू नव्हते. ती कोणाची तरी वाट बघत होती. तिने ज्या व्यक्तीला तळघरात बोलावलं होतं ती कोणत्याही क्षणी तळघरात येणार होती, पण त्या व्यक्तीला माहीत होतं का तिला कोणी बोलवलं आहे? असो, ती व्यक्ती तळघरात येणार हे नक्कीच होतं. तळघराच्या वरच्या पायऱ्यांवर थोडा प्रकाश झाला. तसं शुभ्राच्या चेहऱ्यावर एक हिडीस हास्य पसरलं. ती तशीच त्या अंधाऱ्या कोपऱ्यात बसून होती. जसा जसा वेळ पुढे जात होता तसा तळघराच्या एक एक पायरीवरून एक प्रकाशाचं वर्तुळ खाली खाली सरकत होतं. ते प्रकाशाच्या वर्तुळाने आता तळघराच्या जमिनीचा वेध घेतला. ते तळघरात सगळीकडे फिरत होतं. ते एखाद्या बॅटरीच्या प्रकाशाचा वर्तुळ असावा. ती बॅटरी कोणी धरली आहे हे दिसत जरी नसलं तरी शुभ्राला ती व्यक्ती कोण आहे ह्याची पुरेपूर जाण होती. शुभ्राला ती व्यक्ती एखाद्या लाल चित्रातल्या काळ्या छटेसारखी दिसत होती. त्या व्यक्तीला बघताच तिच्या डोळ्यात आणखीनच क्रूर भाव दिसू लागले. ती त्या व्यक्तीच्या मागे मागे चालत होती. 2-3 वेळा त्या व्यक्तीने शुभ्राला पाहण्याचा प्रयत्न केला, पण दरवेळी शुभ्रा त्या प्रकाशाच्या वलयाला चुकवत होती. त्या व्यक्तीचा घाबरलेला चेहरा बघून तिच्या मनातल्या असुरी महत्वाकांक्षा उफाळून येत होत्या, पण ती त्या व्यक्तीला काहीच करत नव्हती. तिला काही करता आलं नसतं अशातला भाग नाही, पण ही ती योग्य वेळ नव्हती. ती त्या योग्य वेळेची वाट बघत होती. ती व्यक्ती कसली तरी वस्तू त्या तळघरातून घेऊन पुन्हा जाऊ लागली. 1-2दा त्या व्यक्तीने पुन्हा मागे वळून पाहिलं, पण तिला कदाचित शुभ्रा दिसली नसावी. जसजशी ती व्यक्ती तळघराच्या बाहेर जात होती तसतशी शुभ्रा तिच्या मागे जात होती. ती व्यक्ती तळघराच्या बाहेर पडली. तिने एकदाही मागे वळून बघितलं नाही. शुभ्रा त्या व्यक्तीच्या मागे तळघराबाहेर गेली नाही. ती पुन्हा संत पावलाने तळघराच्या त्याच अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन बसली. काहीतरी साधल्याचा आनंद तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. शुभ्रा विजेचा झटका बसल्यासारखी झोपेतून जागी झाली. सर्वांगाला दरदरून घाम फुटला होता. तिला समजत नव्हतं ती कुठे आहे. तिला सामान्य स्थितीत यायला काही वेळ जावा लागला. वाढलेल्या श्वासांचा वेग पूर्ववत झाल्यानंतर शुभ्राने एकवर सगळीकडे नजर फिरवली. ती अजूनही वाड्याच्या
तिच्या खोलीतच होती. गेल्या काही दिवसात तिला दुसऱ्यांदा असलं स्वप्न पडलं होतं. त्याला स्वप्न तरी कसं म्हणावं? शुभ्राला त्या स्वप्नात घडलेली प्रत्येक गोष्ट जाणवत होती. ती शरीरातून वाहणारी प्रखर ऊर्जा, त्या व्यक्तीला बघितल्यानंतर जाणवणारी तुच्छता, तो ओळखीचा झालेला अंधार, ते लाल चित्र, अगदी सगळं. शुभ्रासाठी आता त्या स्वप्नातला आणि वास्तविक जगातला फरक मिटत चालला होता. ती स्वतःला त्या स्वप्नाचाच एक भाग समजत होती. स्वप्नाला आणि वास्तविक जगाला वेगळं करणारी रेषाच कुठेतरी हरवल्यासारखी झाली होती. शुभ्रा तशी स्वप्नांचा विचार करत बेडवर आडवी पडली. ह्या सगळ्यांचा संबंध नक्कीच त्या तळघराशी आहे हे तिला कळून चुकलं होतं. तिने मोबाईलमध्ये वेळ बघितली. रात्रीचे 2:30 वाजले होते. इतक्या रात्री तिला तळघरात जाणं योग्य वाटत नव्हतं. तिने सकाळ व्हायची वाट बघायचं ठरवलं. ती जर तेव्हाच तळघरात गेली असती तर काय झालं असतं माहीत नाही. पण गेल्या कित्येक वर्षाच्या मानवाच्या अंतप्रेरणेचा अभ्यास केला तर माणूस सकाळी किंवा प्रकाशात स्वतःला जास्त सुरक्षित समजतो. ही अंतप्रेरणा कदाचित मानवात बरीच आधी विकसित झाली असावी. एखाद्या अंधाऱ्या खोलीत माणूस प्रकाशाचा स्रोत हुडकायचा सर्वात आधी प्रयत्न करतो. त्याने खरंच काय होत असेल की नाही ते सांगता येणं जरा अवघडच आहे. पण हीच वर्षानुवर्ष विकसित झालेली अंतप्रेरणा अजूनही माणसाच्या बऱ्याचशा कृत्यांमध्ये दिसून येते. शुभ्राने सकाळी तळघरात जायचं ठरवलं. सकाळी शुभ्रा तळघरात जायला निघाली. कालच्या आलेल्या अनुभवानंतर तिला तिथे पाऊल ठेवायची देखील इच्छा नव्हती. पण सगळ्यांच्या मुळापर्यंत जाण्यासाठी तळघरात जाणं भाग होतं. ती स्वयंपाकघरात गेली. तळघराचं दार उघडलं होतं. बॅटरीच्या प्रकाशात ती पुन्हा एकदा तळघराच्या पायऱ्या उतरू लागली. तळघरात पोहोचताच एक थंड वाऱ्याची झुळूक तिच्या सर्वांगाला स्पर्श करून गेली. तिनं पुन्हा एकदा बॅटरीच्या प्रकाशात तळघराचा कोपरा कोपरा पाहू लागली. तळघर रिकामच होतं. तळघरात एक कुबट वास पसरला होता. तिथली हवा थंड होती. वातावरणात कोंदटपणा जाणवत होता. शुभ्राला आता श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. समोरचं चित्र धुसर दिसू लागलं. कानात चित्रविचित्र आवाज घुमू लागले. 2 क्षणांसाठी तिच्या डोळ्यांसमोर पूर्ण अंधार पसरला. वास्तवाचा जणू तिला विसरच पडला. अचानक कसल्यासा आवाजाने ती भानावर आली. सगळं पुन्हा स्पष्ट दिसू लागलं. कानात घुमणारे चित्रविचित्र आवाज बंद झाले. आत्ता शुभ्राला एकच आवाज ऐकू येत होता. ती पळतच तळघराच्या बाहेर आली. कोणीतरी वाड्याचं मुख्य दार ठोठावत होतं. इतक्या पहाटे कोण असेल ह्याचा विचार करत तिने दार उघडलं. दार उघडून कोण आहे ते बघण्यासाठी तिने नजर वर केली तर तिला तिच्याच डोळ्यांवर विश्वास बसेना. आदिनाथ सर, तुम्ही? सर, तुम्ही इतके वर्ष कुठे होता आणि आज अचानक इथे? शुभ्रा पटकन बोलून गेली. आदिनाथ शास्त्री, गोरा वर्ण, घारे डोळे, डोळ्यावर साधा चष्मा. तो साधारण 35शीतला असावा. जीन्स शर्टच्या साध्या पेहरावात. आदिनाथ वाड्याच्या दारात उभा होता. आदिनाथला बघून शुभ्रा अगदी स्तब्ध झाली होती. काही क्षणांसाठी भूतकाळाची झापड तिच्या डोळ्यांवर पडली. शिक्षण पूर्ण झाल्यावर लंडनच्या एका हॉस्पिटलमध्ये काही वर्ष प्रॅक्टिस करत होती. तिथेच तिची भेट डॉक्टर आदिनाथ शास्त्रींशी झाली. आदिनाथने पॅरासायकोलॉजीमध्ये PhD केली होती. पॅरासायकोलॉजीला मराठीत अतिंद्रिय मानसशास्त्र असे म्हणतात. ह्यामध्ये प्रत्यक्ष, परिचित ज्ञान, पूर्वज्ञान आणि विचित्र घटना या विषयांचं प्रायोगिक अन्वेषण करण्यात येतं. थोडक्यात वर्णन करायचं झालं म्हणजे पॅरासायकोलॉजीमध्ये अमानवीय, अतिमानवी व अनैसर्गिक घटनांचा मानवीय नियमांच्या चौकटीत बसण्याचा प्रयत्न केला जातो.